Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. 9th स्टँडर्डचा लॉज ऑफ मोशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. तर कार ऑब्झर्व केल्यानंतर तुमचं जे स्टेअरिंग असतं त्या स्टेअरिंगच्या जिथे ड्रायव्हर बसत असतो किंवा जेव्हा ड्रायव्हिंग करत असतो तर त्या स्टेअरिंगच्या समोर गाडीचा स्पीड कळत असतो, गाडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे कळत असतं. त्याला म्हणत असतात ऑडोमीटर अँड स्पीडोमीटर. आता स्पीडोमीटरच्या नावावरून तुम्ही जरा बघा, जर कधी बघितलं नसेल तर आज तुमच्या कारमध्ये जाऊन बसा आणि त्याच्यामध्ये बघा एकीकडे स्पीडोमीटर असतं आणि एकीकडे ऑडोमीटर असतं. तर स्पीडोमीटर काय काम करत असतं, स्पीडोमीटरवरून आपल्याला गाडीचा आपला स्पीड किती आहे हे लगेच कळत असतं की आपण 80च्या स्पीडनी गाडी चालवतो की 100च्या की 120च्या स्पीडनी की 30च्या स्पीडनी गाडी चालवतो हे आपल्याला स्पीडोमीटरवरून कळत असतं. आणि दुसरं जे असतं ते असतं ऑडोमीटर. ऑडोमीटर म्हणजे ऑडोनीलने बरं का, लगेच तुम्हाला ऑडोनील रिफ्रेशिंग वगैरे हे आठवेल, तसं नाही. ऑडोमीटर काय सांगत असतं, दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट कार. म्हणजे ही गाडी शोरूममधून बाहेर पडल्यानंतर, समजा सेकंड हँड गाडी घेतलेली असेल, शोरूममधून बाहेर पडल्यानंतर आत्तापर्यंत ह्या गाडीने किती अंतर पार केलेलं आहे हे आपल्याला सांगत असतो ऑडोमीटर. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं, जनरल नॉलेजची कन्सेप्ट आहे. ऑडोमीटर टेल अस हाऊ मच डिस्टन्स कव्हर्ड बाय कार अँड द स्पीडोमीटर टेल अस व्हॉट इज द स्पीड ऑफ कार. या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती होत्या का? माहिती असतील तर जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्यानंतर अजून एक गोष्ट असते की आपण जर नवीन कार घेतल्यानंतर जेव्हा आपली जी कार आहे ती 1000 मीटर डिस्टन्स कवर करत असते, 1000 मीटर अंतर, 1000 किलोमीटर अंतर जे आहे ती चालत असते. चालल्यानंतर काय होत असतं, तिची सर्व्हिसिंग करत असतात. सर्व्हिसिंग माहिती सगळ्यांना, गाडी काय करत असतात ती कंपनीतर्फेच आपल्याला सर्व्हिसिंग करत असतात. मग तिथे पण काय ते कुठे डिस्टन्स 1000 किलोमीटरचं डिस्टन्स कुठे येतं ते ऑडोमीटरमध्ये येत असतं. सो आय थिंक तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटीच्या संदर्भात ऑडोमीटर आणि स्पीडोमीटर हे कारमध्ये असणारी जी गोष्ट आहे ही माहिती होती की नाही आय डोंट नो, पण तुम्हाला एक नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मी सांगितली आहे. तर स्टुडंट्स आपल्याला परत जायचं आहे आपल्या पेज नंबर 1 वरती की फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला तिथे दिलेलं आहे, त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन इथे करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये इथे पेजवरती दाखवलेलं आहे, पण हे कसं आलं हे तुम्हाला आता मी समजावून सांगणार आहे. द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 m. म्हणजे तुमची शीतल आहे, ही इथे शीतलचं घर आहे. शीतल आणि प्रशांतचं उदाहरण घेतलं होतं. ती पाथ ए आणि पाथ बी ने जाणार आहे. एक तर प्रशांत काय करणार आहे, सरळ रेषेमध्ये शाळेमध्ये जाईल की जे 1300 मीटरचं अंतर आहे. आणि शीतल काय करणार आहे, तिच्या मैत्रिणीसोबत पहिले 500 मीटर तिची मैत्रिणीचं घर आहे संगीता, तिच्या घरी जाईल पाथ ए ने. त्यानंतर पुढे 1200 मीटरच्या अंतरावर त्यांची स्कूल आहे आणि दोघी मिळून मग शाळेत जाणार आहे. सो पाथ एचं डिस्टन्स आहे तुमचं 500 मीटर अँड देन बिटवीन द संगीताज हाऊस अँड स्कूल द डिस्टन्स इज 1200 मीटर, मीन्स 1200 मीटर आहे. ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द शीतल्स हाऊस अँड द स्कूल इज 1300. तुम्हाला सांगितलं 1300 मीटर. डायरेक्ट तिने जर ठरवलं की सरळ जायचं तर 1300 मीटरच्या अंतरावरून सरळ रेषेमध्ये ती जाऊ शकते. त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं. सपोज तुम्हाला तिथे टाइम पण दिलेला आहे पुस्तकामध्ये, त्यातील शीतल टेक्स 5 minutes टू रीच संगीताज हाऊस. म्हणजे पहिले काय करणार आहे, शीतल तुमची संगीताच्या घरी जाणार आहे. जर आपण एक एक स्टेप व्यवस्थित बारकाईने समजून घ्या, तुमची पेन्सिल, तुमचा पेन, तुमची वही सोबत घेऊन बसा आणि हे कॅल्क्युलेशन तुमच्या नोटबुकमध्ये किंवा डायरेक्टली पेन्सिलने तुमच्या टेक्स्टबुकमध्ये करून बघायचं आहे. आता आपण बघणार आहोत शीतलचा स्पीड, द स्पीड ऑफ शीतल अलॉंग पाथ ए. पाथ ए जो आहे तुम्हाला डायग्राममध्ये पण दिसत असेल, पाथ ए की जो 500 मीटर आहे. म्हणजे शीतलच्या घरापासून संगीताचं घर हे 500 मीटरच्या अंतरावरती आहे. मग शीतलचं स्पीड किती आहे, ते 500 मीटर अंतर जाण्यासाठी शीतलला किती वेळ लागणार आहे, स्पीड किती आहे तिचा, तो आपल्याला इथे काढायचा. मग स्पीड कसा काढणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज द फॉर्म्युला फॉर स्पीड, दॅट इज डिस्टन्स अपॉन टाईम. हा फॉर्म्युला आपण मागे पण बघितला आहे. मग डिस्टन्स किती आहे तुमचं पाथ एचं 500 मीटर. सो 500 मीटर आपण वरती लिहून घेऊया. आणि किती वेळ लागणार आहे तिला, शीतलला संगीताच्या घरी पोहोचायला 5 minutes. तुम्हाला वरती इन्फॉर्मेशनमध्ये पण दिलेलं आहे 5 मिनिटं. मग 500ला जर 5ने आपण जर डिवाइड केलं तर किती येणार आहे शीतलचा स्पीड, 100 मीटर पर मिनिट. एका मिनिटाला ती 100 मीटर एवढं डिस्टन्स ती कव्हर करते. हा झाला शीतलचा स्पीड अलॉंग अ पाथ ए.
पाथ ए ला शीतलचं स्पीड आलेलं आहे 100 मीटर पर मिनिट. ठीक आहे, आता आपण काय करूया, शीतल स्पीड ॲट द पाथ बी. पाथ बी ला शीतलचं स्पीड काढूया. सेम फॉर्म्युलाने स्पीडचा फॉर्म्युला लिहूया, डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्ही पण लिहून घ्या. त्यानंतर पाथ बी डिस्टन्स किती आहे स्कूलपर्यंत, 1200 मीटर एवढं डिस्टन्स आहे, म्हणून वरती डिस्टन्स आपण 1200 मीटर लिहूया. आणि तुम्हाला वरती दिलेलं पण आहे की संगीताच्या हाऊसपासून दोघींना मिळून शाळेत जाण्यासाठी किती मिनिटं लागत आहेत, 24 मिनिट लागत आहे. म्हणून आपण डिवायडेड बाय काय करूया, 24 करूया. मग आता याला भाग देऊया. आता भाग कसा द्यायचा, पेन्सिल घ्या बरं हातामध्ये, मी सांगते त्या पद्धतीने भाग द्या. वरती करा 12 1 जा 12, 12 0 जा 0, 12 0 जा 0. वरती किती आले, 100 आले. 12ने भाग द्यायचा आहे. 12 2 जा 24, 12 2 24 आलेला आहे. म्हणजे वरती किती आले, 100, आणि खाली किती आले तुमचे 2 आले. आता या 100ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे तुमचं शीतलचा स्पीड पाथ बीचा, दॅट इज 50 मीटर पर मिनिट. 50 मीटर पर मिनिट एवढा स्पीड काय येणार आहे कोणाचा, शीतलचा अलॉंग पाथ बी. ठीक आहे, आपण आता पाथ ए ला स्पीड काढला, पाथ बी ला पण स्पीड काढलेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे शीतलचा ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज म्हणजे काय, दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे पाथ एचं डिस्टन्स किती आहे, 500 मीटर. त्यानंतर पाथ बीचं डिस्टन्स किती आहे, 1200. मग 500 आणि 1200 ॲडिशन करा, टोटल डिस्टन्स किती आलं तुमचं, 1700 मीटर. ते आपण वरती लिहिलं आहे. आणि टोटल टाईम पाथ एला जायला तिला किती मिनटं लागले, 5 मिनटं लागले. आणि पाथ बीला जायला 24 मिनिट. मग 5 + 24 केले किती आले, 29 मिनिट. आणि या 1700ला आपण जर 29 मिनिट्सने डिव्हाइड केलं तर तुमचं आन्सर येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन तुमचं बरोबर येत आहे की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तर तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन येत आहे 58.6 मीटर पर मिनिट. म्हणजे तिचा शीतलचा ॲव्हरेज स्पीड किती आहे, 58.6 मीटर पर मिनिट हा शीतलचा ॲव्हरेज स्पीड आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय कन्सेप्ट क्लिअर झाली, पाथ एचा स्पीड, पाथ बीचा स्पीड, मग ॲव्हरेज स्पीड दोघांचा मिळून दोघांचं टाईमचं पण ॲडिशन केली, दोघांच्या डिस्टन्सची पण आपण काय केली, ॲडिशन केली आहे. आता शीतलची व्हेलॉसिटी काढायची आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली, डिस्टन्स जर आलं तर काय आपण काय बघितलं, स्पीड आणि वेलॉसिटी याच्यामध्ये डिफरन्स बघितला. स्पीडमध्ये आपण काय करतो, डिस्टन्स अपॉन टाइम घेत असतो, आणि वेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेत असतो. डिस्प्लेसमेंटचा अर्थ तुम्हाला सांगितलं, द शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स फ्रॉम द इनिशियल पॉईंट अँड द फायनल पॉईंट. मग शॉर्टकट कोणता आहे, शाळेत जायचा ते 1300 मीटरचं, डायरेक्ट सरळ रेषेमध्ये जायचं. शीतल वेलॉसिटी काय मग येईल, ती शॉर्टेस्ट डिस्टन्स 1300 मीटर येणार आहे. सो शीतल्स वेलॉसिटी आपण कशी काढणार, शीतल्स वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट आपण शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स किती आहे, 1300 मीटर घेतलं, त्याला जर डिवायडेड बाय आपण 29 मिनिट्स घेतले. सो स्टुडंट आपला आन्सर येणार आहे 44.83 मीटर पर मिनिट. म्हणजे आपण काय केलं, वेलॉसिटी काढली. वेलॉसिटीसाठी आपण शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स म्हणजे 1300 डिवायडेड बाय आपण 29 केलं, आन्सर आलं आहे 44.83 मीटर पर मिनिट आलेला आहे. सो अशा पद्धतीने ह्या एक्झाम्पलमधून आपण शीतलचा तुमचा जो पाथ एचा स्पीड, पाथ बीचा स्पीड, ॲव्हरेज स्पीड पण काढलेला आहे, आणि नंतर शीतलची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी पण काढलेली आहे. पण वेलॉसिटी घेत असताना आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेतलं, आणि स्पीड काढत असताना आपण डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं, हे मात्र विसरायचं नाही. हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, आणि काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आता आपल्याला अजून एक कन्सेप्ट छानपैकी ते क्लिअर करायचे आहे, दॅट इज इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये 3 मार्क्सला नक्की विचारला जात असतो की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन. समजा एखादं व्हेकल आहे, आता तुम्हाला इथे 3 डायग्राम्स दिलेले आहे, दिसतंय तुम्हाला, एक बाईक चालवणारा व्यक्ती आहे. तर पहिल्या पिक्चरमध्ये तो एकदम स्ट्रेट लाईनमध्ये चालला आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला, एक घाटाघाटाचा रस्ता आहे, असा वळणाचा रस्ता आहे, त्याने तो आपली बाईक चालवतोय. आणि तिसऱ्या केसमध्ये काय करतोय, तो एका कॉम्पिटिशनमध्ये त्याची जी बाईक रेसिंग कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये भाग घेतलेली आहे. या 3 पिक्चर्समधून आपल्याला काय इंडिकेट करायचं आहे, तर चला बघूया. काय दिलेलं आहे, सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, सचिन आहे, की जो मोटर बाईकने ट्रॅव्हलिंग करतो आहे. एक्सप्लेन what will happen in the following events during Sachin ride. म्हणजे पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये आणि तिसऱ्या केसमध्ये नक्की काय घडणार आहे हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे, याचा आन्सर लिहायचा आहे. तर चला पहिली केस समजून घेऊया. पहिल्या पिक्चरमध्ये काय दिसतंय, तो की जो सचिन आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये तुमचा बाईक घेऊन मस्त सरळ रेषेमध्ये चाललेला आहे.
सो व्हॉट इज द फर्स्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी ऑफ द मोटर बायसिकल इफ द स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. तो काय करतोय सचिन, स्पीड कमी करतोय जास्त करतोय, बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. पण ती एका सरळ रेषेने जो जातोय ती दिशा मात्र तो बदलत नाहीये. म्हणजे या केसमध्ये ज्यावेळेस आपण कुठलंही कार असेल किंवा तुमचं व्हेकल असेल त्याच्यामध्ये आपण दिशा बदलत नाही, स्पीड कमी जास्त करतो, तर वेलॉसिटीवरती काय परिणाम होणार आहे, ऑब्वियसली वेलॉसिटी चेंजेस. मग तुमचा आन्सर काय येणार आहे, तुम्ही आन्सर लिहिणार आहात. In the first case, if speed is increases or decreases, the velocity get changes. Velocity काय होणार आहे तुमची चेंज होणार आहे. If direction remains same, तुमची डायरेक्शन जरी सेम राहिली तर वेलॉसिटी काय होणार आहे तुमची चेंज होणारच आहे. ठीक आहे, ही झाली फर्स्ट केस. म्हणजे स्पीड कमी जास्त करा, डायरेक्शन चेंज करू नका, पण वेलॉसिटीमध्ये काय होणार आहे तुमच्या बदल होणार आहे. सो सेकंड केसमध्ये बघूया. घाटाघाटण्याचा वळणांचा असा रस्ता आहे, तुम्ही पण घाटाच्या रस्त्याने कधी प्रवास केलेला असेल. In case of turning on the road, will be the velocity and the speed the same? अशा टर्निंग रोडवरती वेलॉसिटी स्पीड सेम असणार आहे का? इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल, तो काला घाटाघाटाने जायचं मग त्याला डायरेक्शन चेंज करावी लागणार आहे. कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट, पण त्याने स्पीड मात्र काय केलं आहे, सेकंड केसमध्ये स्पीड त्याने कॉन्स्टंट ठेवलेला आहे, फक्त तो दिशा बदलतो आहे. व्हॉट विल बी इफेक्ट ऑन द वेलॉसिटी, वेलॉसिटीवरती काय इफेक्ट होणार आहे? साधी गोष्ट आहे. पहिल्या केसमध्ये काय केलं त्याने, डायरेक्शन सेम ठेवली, स्पीड कमी जास्त केला तरी वेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. दुसऱ्या केसमध्ये त्याने काय केलं, स्पीड कॉन्स्टंट ठेवला पण डायरेक्शन बदलली तरी काय होणार आहे, इन दिस केस वेलॉसिटी गेट चेंजेस. वेलॉसिटीमध्ये चेंज हा होणारच आहे. मग तुम्ही आन्सरमध्ये काय लिहिणार आहात, इन अ सेकंड केस इफ सचिन रिमेन्स कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट बट वेलॉसिटी गेट चेंजेस. स्पीड कॉन्स्टंट ठेवला तरी त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, चेंज ही होणारच आहे. सो थर्ड केस समजून घेऊया. थर्डमध्ये मस्त मोटरसायकल ती जी रेस आहे त्याने भाग घेतलेला आहे. इफ ऑन टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड. आता ती कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही टी व्हीवरती पण बघितलं असेल की कंटिन्यू स्पीड कमी जास्त करावा लागत असतो, डायरेक्शन त्या मोटरसायकलची चेंज करावी लागत असेल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन दी वेलॉसिटी. मग त्या इथे काय केलेलं आहे सचिनने, इन दिस केस ही चेंजेस द स्पीड अँड ऑल्सो द डिरेक्शन ऑल्सो. तिसऱ्या केसमध्ये तो डायरेक्शन पण बदलतो आहे, स्पीड पण बदलतो आहे. इन दिस केस व्हॉट हॅपन, दॅट इज वेलॉसिटी डेफिनेटली चेंजेस. इट क्लिअर फ्रॉम द above all these three conditions, that is velocity dependent on speed as well as direction, that velocity changes by. ठीक आहे, ह्या तिन्ही केस तुम्हाला समजले आहे की पहिल्या केसमध्ये जरी त्याने डायरेक्शन सेम ठेवली आणि स्पीड कमी जास्त केला तरी वेलॉसिटी चेंज होते. दुसऱ्या केसमध्ये त्याने डायरेक्शन चेंज केलेली आहे, स्पीड तसाच ठेवला आहे तरी वेलॉसिटी चेंजेस होते. आणि तिसऱ्या केसमध्ये या बाईक रेसमध्ये त्याने स्पीड पण चेंज केला आणि त्याची डायरेक्शन पण चेंज केली, तिथे पण वेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग या तीनही एक्झाम्पल्सवरून तुम्हाला काय शिकायला मिळतंय, काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे या फिजिक्सवाल्या लोकांनी किंवा या फिजिक्सने आपल्याला, या सायन्सने काय शिकवलं आहे, दॅट इज चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. जरी आपण स्पीड कमी केला आणि डायरेक्शन सेम ठेवली, वेलॉसिटी गेट चेंजेस. सेकंड, चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. स्पीड सेम ठेवला, डायरेक्शन चेंज केली, वेलॉसिटी गेट चेंजेस. अँड द लास्ट वन, चेंजिंग द स्पीड ॲज वेल एज द डायरेक्शन, इट ऑल्सो चेंजेस द वेलॉसिटी. वेलॉसिटी त्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो आय थिंक इफेक्ट ऑन वेलॉसिटी, वेलॉसिटीवरती काय परिणाम होणार आहे, हा 3 मार्काचा प्रश्न देतील किंवा तुम्हाला हे 3 पिक्चर्स एक्झाममध्ये देतील, त्यावेळेस तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला खूप साधं उत्तर आहे, वेलॉसिटी गेट चेंजेस, वेलॉसिटी गेट चेंजेस, वेलॉसिटी गेट चेंजेस, एवढंच उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो आय थिंक तुम्हाला हे जे बाईक इफेक्ट्स ऑन वेलॉसिटी हा जो पॉईंट आहे तो छानपैकी इथे क्लिअर झाला असेल. क्लिअर झाला असेल तर एक लाईक नक्की करा. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, ऑलवेज रिमेंबरमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय दिलेलं आहे, द फर्स्ट सायंटिस्ट हू मेजर स्पीड. ह्या जगामध्ये सगळ्यात पहिली स्पीड कोणी मेजर केला, कोण ते सायंटिस्ट होते, दॅट इज डिस्टन्स अपॉन टाईम. हा फॉर्म्युला वापरून स्पीड जो आहे तो सगळ्यात पहिले या जगामध्ये कुठल्या सायंटिस्टने शोधला असेल
तर गॅलिलिओ, द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओने सगळ्यात पहिले स्पीड मेजर केला आहे. त्यांनी काय केलं, स्पीड ऑफ साऊंड, आपली जी आवाज आहे तो आवाजाचा जो स्पीड आहे तो किती, मी तुमच्याशी बोलते आहे, माझ्या आवाजाचं स्पीड किती आहे इन ड्राय एअर किती आहे, त्यांनी सांगितलं 343.2 मीटर पर सेकंड. लक्षात ठेवायचं, फिल इन द ब्लँक्समध्ये हा प्रश्न नक्की विचारला जात असतो. व्हॉट इज द स्पीड ऑफ साऊंड इन अ ड्राय एअर? राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन. येस, यू नो द आन्सर. वाईल द स्पीड ऑफ लाईट, सगळ्यात वेगवान जगामध्ये वस्तू असेल तर प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त वेगवान आहे, त्याच्यापेक्षा वेगवान वस्तू कोणच नाही आहे. तर स्पीड ऑफ लाईट किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, हा आहे प्रकाशाचा वेग. 3 × 10⁸ वरती 8 शून्य, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड हा आहे तुमचा प्रकाशाचा वेग. अँड द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन, आणि आपली जी पृथ्वी आहे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याचा जो रिव्हॉल्युशन स्पीड किती आहे, किती वेगाने, आपल्याला वाटतं की खूप हळूहळू फिरते, खूप वेगाने फिरते. किती माहिती तुम्हाला, 29,770 मीटर पर सेकंड. एवढ्या स्पीडने आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. 29,770 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. माय गॉड, एवढा स्पीड. 100च्या स्पीडने गाडी चालवली तरी आपल्याला भीती वाटते, तेव्हा आपली पृथ्वी सूर्याभोवती 29,770 मीटर पर सेकंडच्या वेगाने फिरते आहे. ठीक आहे. सो आय थिंक हे 3 इंटरेस्टिंग पॉईंट दिलेले आहे. तर मी तुम्हाला 4 प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं लिहा मला कॉमेंट सेक्शनमध्ये. सो माय फर्स्ट क्वेश्चन टू ऑल ऑफ यू इज, दॅट इज हू, tell me the name of the scientist who first measured the speed. Okay. Second question, what is the speed of sound in a dry air? What is the speed of light? And the next one, what is the speed of revolution of the earth around the sun? My 4 question. हे आहेत माझे 4 क्वेश्चन. या 4 प्रश्नांची उत्तरे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये बघूया. आजचा हा जो टॉपिक आहे तो कोणाकोणाचा क्लिअर झाला. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.